श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत गाजराचा हलवा। तिथे साहित्य आणि त्याचे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे। इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला धुवून घ्यायचं आहे। आधी धुवून नंतर साल काढून किसू नका, त्यामुळे जरा गाजरचा हलवा चरचरीत लागतो। साल काढा आणि नंतर गाजर किसा, त्यामुळे छान आणि सॉफ्ट होतो। ते इथे पिवळा भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे, तर मी हे गाजर किसून दाखवत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे पिवळा भाग तसाच राहील आणि किसला जाणार नाही। तर अशा प्रकारे मी सर्व गाजर किसून घेत आहे। ते गाजर किसून झालेलं आहे माझं। तर मी इकडे पिवळा भाग काढून टाकला आहे, तुम्ही पाहू शकता। हा भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे। तर गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला गाजराचा किस टाकायचा आहे आणि 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे। तिथे 1 मिनिट मी परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकत आहे आणि 1 ते 2 मिनिट मी परतून घेणार आहे। ते 1 ते 2 मिनिट मी परतून घेणार आहे। तर परतल्यानंतर आपल्याला झाकण लावून तसंच शिजू द्यावा, त्यामुळे गाजर जरा सॉफ्ट होतील। तिथे मी झाकण लावून मंद आचेवर शिजून घेणार आहे। मीडियम फ्लेम ठेवलेली आहे। तर हे बघा, गाजराला पाणी देखील सुटलेलं आहे। तिथे परत मिक्स करून त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तुमच्या चवीनुसार साखर टाका। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर जास्त, कमी असेल तर कमी गोड टाका। तर साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला परत झाकण लावून शिजू द्यावा। साखरेचा पाक होतो म्हणजे पाणी सुटतं। ते 5 ते 10 मिनिट मीडियम फ्लेमवर मी ठेवलेला होता। छान साखर वितळलेली आहे। तर आता त्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे। ते इथे मी काजू आणि बदाम बारीक चॉप करून घेतले, ते टाकत आहे। थोडीशी चारोळी टाकत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तिथे मी मावा नाही वापरला आहे। जर तुमच्याकडे दुधाची साई मलई काढून ठेवलेली असेल फ्रीजमध्ये, ती टाकली तरी खूप छान लागतो। इथे मी दूध घेतलेलं आहे, साधारण ½ कप दूध आहे। कच्चं घ्या किंवा शिजलेलं दूध घ्या, वाफवलेलं तरी चालेल। ते मी इथे ½ कप दूध टाकत आहे। दूध टाकल्यानंतर मिक्स करून आपल्याला झाकण लावून चांगला शिजून द्यावा।
तर इथे दूध आटलेलं आहे पूर्ण. जरा फास्ट गॅस करून परतून चमच्याने पूर्ण पाणी आपल्याला सुकून घ्यायचं आहे. पाणी कमी ठेवा. पूर्ण जे पाणी सुटलं आहे ते पूर्ण सुकून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवर आपल्याला परतत ठेवायचं आहे. तिथे पूर्ण पाणी सुकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दूध टाकून छान गाजरचा हलवा सॉफ्ट आणि ज्युसी होतो. नक्की करून पहा. बघा छान सॉफ्ट आणि ज्युसी झालेला आहे. नक्की रेसिपी करून पहा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.